प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। आपल्या भारत देशामध्ये जातीवादी धर्मांध आतंकवाद्यांनी नीच अवलादींनी आतंक निर्माण केलेला आहे, थैमान घातलेला आहे, हैदोस घातलेला आहे। ही नीच अवलाद इतकी नफरतखोर अवलाद आहे की खेड्यापाड्यातील सर्वसामान्य लोकांना तर सोडा, परंतु आता देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशावरती देखील हल्ला करायला माग पुढं पाहिना झाली। यांना कायद्याचा धाक राहिला नाही। यांच्या बापाचं राज्य आहे अशा पद्धतीनं ही नफरतखोर अवलाद, ही धर्मांधखोर अवलाद या देशामध्ये वावरत आहे। त्यांना माहित आहे आपण काही केलं तरी आपलं कोणी वाकडं करू शकणार नाही। त्यांच्या बापाचं राज्य आहे असा त्यांना आविर्भाव निर्माण झालेला आहे। मित्रांनो, देशाचे सर्वोच्च न्यायाधीश, सर्वोच्च न्यायमूर्ती, सरन्यायाधीश, या देशाच्या सरन्यायाधीशांवर भूषण गवई यांच्यावरती जो बूटफेकीचा हल्ला करण्यात आला, प्रयत्न करण्यात आला, त्यातला जो नीच अवलादीचा राकेश किशोर, आता कोणी म्हणता हा राकेश किशोर होता, तर कोणी म्हणते त्याचा आडनाव तिवारी होतं। आडनाव काही असो, तो राकेश किशोर आहे की तो राकेश तिवारी आहे, एवढं मात्र नक्की आहे की तो सारख्या वृत्तीचा आहे, तो सारख्या अवलादीचा आहे, तो नीच अवलादीचा आहे, एवढं मात्र नक्की आहे। या नीच अवलादीच्या व्यक्तीनं नराधमानं, देशद्रोह्यानं या देशाच्या सरन्यायाधीशांवरती बूट फेकण्याचा प्रयत्न केला। तो या देशाच्या सर्वोच्च सरन्यायाधीशांवरती बूट फेकलेला नसून या देशाच्या लोकशाहीवरती त्यानं तो बूट फेकून मारलाय। ही धर्मांध आतंकवादी पिलावळ जन्माला आलीच कशी? गेल्या 10-12 वर्षामध्ये ह्या अवलादीनं नुसतं थैमान घातलेलं आहे, हैदोस घातलेला आहे। देशाच्या सरन्यायाधीशांवरती भर कोर्टामध्ये हा नीच अवलादीचा व्यक्ती जर बूट फेकण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल, तर विचार करा या देशातल्या खेडोपाड्यांमध्ये दलित समूहावरती, आदिवासी समूहावरती, ज्यांना इथल्या सडक्या मनोवृत्तीनं, मनोव्यवस्थेनं शूद्र मानलं, त्या घटकांवरती कशा पद्धतीनं अन्याय होत असेल, किती अत्याचार होत असतील। या भारताच्या संविधान निर्मात्याने, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मूलभूत अधिकार संपूर्ण भारतीयांना दिलेले असताना देखील या देशामध्ये भारतीय संविधानानुसार राज्यकारभार होत नाही। दिवसाढवळ्या संविधानाची पायमल्ली होत आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन होत आहे। बापाचं राज्य असल्यासारखं काही लोक वागत आहे। या घटनेचा आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं जाहीर निषेध करतोय। ही जी कोणी पिलावळ आहे याला देशद्रोहाच्याच आरोपाखाली कडक शिक्षा करण्यात यावी, ही मागणी आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं जाहीरपणे करत आहोत। मित्रांनो, सदर घटनेचा निषेध अनेकांनी केला, तो करायला पाहिजे नव्हे तर अशा या नालायक व्यक्तीला समाजाच्या हाती देऊन याला फटकावलं पाहिजे भर चौकामध्ये। कायद्याने तसा आपल्याला अधिकार दिलेले नाही बाबासाहेबांच्या कायद्यानं, परंतु ही नीच अवलाद जन्माला येण्याआधीच नष्ट केलेली बरी। या घटनेचा अनेकांनी निषेध केला, त्याच्यामध्ये आमचे राजेंद्र गवई त्यांनी सुद्धा तो निषेध केला। राजेंद्र गवई, कालपर्यंत तुम्ही ज्या विचारसरणीचे कौतुक करत होता, बापापासून तुमच्या माझ्या बापानं तिथे हजेरी लावली होती, अमके केलं होतं, तमके केलं होतं, ज्या पद्धतीनं तुम्ही भलावण करत होत्या त्याच विचारसरणीची या अवलाद आहे। ज्याने कोणी आपल्या भूषण गवई साहेबांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यास नीच विचारसरणीची या अवलाद आहे, आणि त्याच विचारसरणीचे तुम्ही कालपर्यंत कौतुक करत होता।
आई साहेबांना त्यांच्या कार्यक्रमाला पाठवत होता. ठीक आहे, तुम्ही लाचार राजकारणी असाल ती गोष्ट वेगळी, परंतु आज आमच्या देशाच्या लोकशाहीवरती हल्ला झालेला आहे, तो आम्ही खपवून घेणार नाही. महाराष्ट्रातील भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना प्रफुल्ल भाऊ शेंडे भीम आर्मी प्रमुख यांच्या वतीनं मी जाहीर आवाहन करतो, या अवलादीचा जाहीर निषेध करणारी पत्रक जिल्हाधिकाऱ्यांना द्या. आपल्याला माहित आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, कारण त्याच विचारसरणीचे लोक त्याला समर्थन द्यायला उभे आहेत. परंतु म्हणून आपण गप्प राहता कामा नये. या अवलाद वेळेवरच जागेवरच ठेचून काढली पाहिजे, एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र आवाहन करतो. आणि राजेंद्र गवई, तुमचे डोळे उघडले असतील ही अपेक्षा करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.